कोणी घर देतं का? घर. नमस्कार. 2च दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये माझ्या एका क्लायंटच्या घरी गेलो होतो. भूमकर चौकामध्ये एका प्राईम लोकेशनला त्यांचा फ्लॅट आहे. डेटा बघितल्यानंतर हे कळलं की त्यांनी तो फ्लॅट घेतलाय 2019 साली 80 लाखाला आणि आत्ता त्यांना दुसरीकडे रिलोकेट व्हायचंय, तर ते गिराईक शोधतायत. तर आत्ता त्यांच्याकडे साधारण 1 कोटीच्या आसपासची ऑफर आहे. कॅल्क्युलेशन केलं तर हे कळेल की 2019 ते 2025 मध्ये 80 लाखाचे 1 कोटी झाले, म्हणजे दी फ्लॅट हॅज ग्रोन ॲट 3.8% पर ॲनम. मी त्यांना एक वेगळा विचार करायला सांगितला की तेच 80 लाख जर त्यांनी 2019ला निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट केले असते किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले असते. निफ्टीचा डिसेंबर 2019 मध्ये हाय होता 12,178. त्यावेळेस जर त्यांनी हे 80 लाख निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आता 31 ऑक्टोबरला निफ्टीची व्हॅल्यू आहे 25,722. म्हणजे निफ्टीने त्यांना 13.3% परतावा दिला असता. म्हणजे त्या 80 लाखाचे आज जर ते फ्लॅटमध्ये नसते तर मार्केटमध्ये 1.69 करोड झाले असते. आता फ्लॅटला व्हॅल्यू मिळते 1 CR, म्हणजे त्यांचा 69 लाखाचा डायरेक्टली लॉस झालेला आहे इन टर्म्स ऑफ व्हॅल्युएशन. प्लस त्यांनी ऑलरेडी व्याज भरलेलं आहे बिकॉज दी फ्लॅट इज ऑन लोन. आणि हा फ्लॅट बँकेकडनं भाड्याने घेतलाय, कारण लोनवर घेतलाय. त्यामुळे ते 70,000 रुपये EMI देत आहेत किंवा भाडं देत आहेत. आणि तो जर घरमालकाकडनं भाड्याने घेतला असता तर त्या एरियामध्ये आता सिमिलर फ्लॅट्स फक्त 25,000 रुपये महिना भाड्याने जात आहेत. आता तुमच्या डोक्यात अनेक विचार येतील की त्यांच्याकडे 80 लाख नव्हतेच, मग ते निफ्टीमध्ये कसे इन्व्हेस्ट करणार आणि वगैरे वगैरे वगैरे. मला काहीच सांगायचं नाहीये. मी दुसरा रील बनवणार आहे, सेकंड पार्टमध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे. तोपर्यंत तुम्ही मला हे सांगायचंय की मी जर एक कोर्स तयार केला ज्याच्यामध्ये हे शिकवलं की फ्लॅट नक्की कसा घ्यायचा, कारण स्वतःचं घर घेणं चुकीचं नाही, पण त्याची पद्धत आपली चुकू शकते आणि त्यामुळे गरजेपेक्षा जास्त किंमत आपल्याला मोजावी लागते. ज्या लोकांना अशा कोर्समधनं हे शिकायचं की मी एक्झॅक्टली घर कसं घेऊ शकतो विथ मिनिमम लॉसेस अँड दी मॅक्सिमम बेनिफिट टू माय सेल्फ, तर कॉमेंट्समध्ये टाका कोर्स आणि मी लवकरच तो कोर्स घेऊन येणार आहे. तोपर्यंत सेकंड रीलची वाट बघा, ज्याच्यात मी याच्या पुढच्या गोष्टीचा खुलासा करणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.